ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब बार तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई। संपूर्ण महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त व्हावा असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे। या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर हॉटेल, पब्स, बार असे मिळून 8 ठिकाणी 9 शेडवर कारवाई करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये तरुण अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याची प्रकरणं समोर येत आहेत। अशा प्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व शहरातील अनधिकृत पब्स, बार व अनधिकृत अंमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेत। याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे। ठाण्यात देखील प्रभाग समितीनिहाय असलेल्या पब्स, बार या आदींवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले असून त्यानुसार आजपासून प्रभाग समिती स्तरावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बार, इंडियन स्वाद बार, अनधिकृत पान टपरी, गुटखा विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात असलेल्या द सिक्रेट बार व हुक्का पार्लर तर कोठारी कंपाऊंड येथे असलेल्या पब बारवर कारवाई करण्यात आली आहे। याच परिसरातील सोशल हाऊस पब येथील अनधिकृत बांधकाम व अवैध पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली। लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत ज्ञानेश्वर नगर राजश्री शाहू महाराज विद्यालय येथील 100 मीटर परिसरात असलेल्या 3 टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत, तसेच सावरकर नगर येथील ज्ञानोदय विद्यालय येथील एक पान टपरी जप्त करण्यात आली आहे। तर उथळसर प्रभाग समितीतील अनधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली, तर राभोडी येथील केविला शाळेपासून 100 मीटरच्या आतील पान टपऱ्या हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे माझीवाडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंद रोड येथील खुशी लेडीज बार व ओवळा येथील मयुरी लेडीज बारवर कारवाई करण्यात आली असून पोकलेन मशीनच्या साह्यानं संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे। तसेच चितळसर मानपाडा सिनेबंदर परिसरातील अनधिकृत बार, कापूरबावडी येथील स्वागत बारवर देखील कारवाई करण्यात आली। तसेच एपी शाह कॉलेज जवळील अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करून ज्या ठिकाणी धूम्रपान निषेध पदार्थ आढळून आले ते स्टॉल जप्त करण्यात आले आहेत। तर नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या अनधिकृत हॉटेल, बारचे बांधकाम देखील जमीनदोस्त करण्यात आले। कोपरी परिसरात दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले स्टॉल तसेच अनधिकृत स्टॉल यांची तपासणी करून ज्या ठिकाणी धूम्रपान निषेध पदार्थ आढळून आले आहेत त्या ठिकाणचे स्टॉल सीलबंद करण्यात कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणची 5 दुकानं सील करण्यात आले, तर कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दिवा प्रभाग समिती अंतर्गत संपूर्ण विभागाचा सर्वे करून शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेल, बार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली आहे। तर प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जीजी गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त मनीष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बंदोबस्तात व महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले। नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत हुक्का पार्लर्स आहेत, पब्स आहेत, बार्स आहेत, ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात, व्यवसाय चालतात, तर ते थोडे जे आपली पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे। त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या। तर आपण आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत समवेत पोलीस प्रशासन, माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर आज इथं कारवाईस उपलब्ध आहेत, डीसीपी सर या कारवाईस उपलब्ध आहेत। ही कारवाई ही अशा प्रकारची बांधकामं ज्या ठिकाणी चालू आहेत 9 प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्ण क्षमतेने महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन फील्डवर उतरलेलं आहे।
आणि 9 प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग क्षेत्रातील असे जे अवैध बांधकामं किंवा अवैध जे बार आहेत त्याच्या विरुद्ध तिथले परिमंडळ उपायुक्त, तिथले सहाय्यक आयुक्त त्यांच्या त्यांच्या नियंत्रणाखाली अशा कारवाया सुरू आहेत. तर साधारण किती बार असतील किंवा मग काहीतरी आकडेवारी आली मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली? नाही, आकडेवारी ही आपल्याकडे मागचे काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने आपण संकलित केलेली आहे. एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आउट केलेला आहे. त्याप्रमाणे आपण प्राधान्य ठरवले. त्या प्राधान्याच्या अनुषंगाने आज आपण माझेवडा मनपाडा प्रभाग समिती आहे किंवा वागळे एरिया आहे, वर्तकनगर एरिया आहे, या एरियामध्ये देखील यामध्ये आपण मनुष्यबळ, यंत्रसामग्री ही पूर्ण क्षमतेने 5 JCB आहेत, 1 पोकलेन आहे. यामध्ये आपण TDRF, त्यानंतर आरक्षक आहेत, त्यानंतर अँब्युलन्स, बाकी सगळी यंत्रणा आपण इथे डिप्लॉय केली आणि पूर्ण क्षमतेने अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत अशी बांधकाम थांबत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार आहे.